ऍक्च्युली मी चांगले कपडे का नाही घातले माहितीये का, कारण मला माहिती होतं ही जी एवढी मोठी बॅग आहे ती माझ्याकडे येणार आहे. मी त्यांना सांगितलं की मी काहीच नाही, मी 2 प्लेट वडा 2 प्लेट डोसा मी काहीच नाही खाल्लं. बॉबीला ना मेदूवडा एवढा आवडतो ना. चला बाय, भूक बीक लागली तर थांबू नका कारण 5 तास प्रवास आहे. आम्ही फक्त यंग जनरेशन, तिकडे ओल्ड जनरेशन, कारण तिथे जुनी गाणी वाजतात ना. त्यांची इथे गाडी पकडली आहे, कोणीतरी सीट बेल्ट नव्हता लावलेला. म्हातारा माणसांची जी गाडी होती आपली, डोकऱ्यांची गाडी पुढे गेली आहे आणि जवानांची गाडी आमची मागे राहिली आहे. अरे बापरे, म्हणजे आम्हाला सोडून गेले. मागे पुढेच होतो. आणि कोणा गावला? लोणावळ्याला. कायला? लोणावळ्याला कायला गेले? अहो आम्ही एकविरेला आलेलो, एकविरेवरनं उतरतोय. इथे कंदमुले चांगले भेटतात त्यासाठी फोन केलाय. कंदमुले घेऊ का? काय तुम्ही असं वागतात ग बाया? हो काय ग एवढं त्रास कशाला? आम्ही टेन्शन मध्ये ना तुम्हाला सोडून आम्हाला सांगायचं, बसवायचं नाही ना आम्हाला एवढं मोठं. आता काय करू? आता तू सांग. तुम्ही तिथे मस्त खातायत, खाता खाता बोलतायत आमच्याशी. 7:30 टायमिंग. 8 वाजता आम्ही 7:30-8 वाजतील आम्हाला. कशाला असं त्रास? आता आम्ही इकडे वरती कोंबड्या चढवणार आहे ना देवीला, तर तिकडे आम्ही सगळं जेवण वगैरे बनवणार आहे. पोचलेलो आहोत विलावर आणि उतरूया आता लगेच. आम्ही आलो चेंज करू. मिस्टी ब्लू रिसॉर्ट. बोला तुम्ही. मिस्टी ब्लू. मुंबईच्या शहरा मम्मीचीच गाडी वेगळी चालू आहे. माझ्या प्रेमाची चाऊक तुला तुला होईल लवकर. किट्टूला पण जायची इच्छा आली. ए बाबा उडी मारशील. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि थंबनेल वरनं आणि इन दिस व्हिडिओ वरनं तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे चाललोय. सो यस, आम्ही चाललोय लोणावळ्याला आणि एका विलावर आपण स्टे वगैरे करणार आहे आणि खूप धमाल मस्ती करणार. फुल फॅमिली व्लॉग असणार आहेत, तर नक्की बघा व्लॉग. आणि तुम्हाला फॅमिली व्लॉग्स खूप आवडतात आम्हाला माहिती आहे, तर मिस करू नका आपले सिरीज. यस, सो पूर्ण व्लॉग्स बघा. आणि सध्या तरी आपल्या या व्लॉगला आपण चालू करूया. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. ट्रॅव्हलिंग मुले आम्ही जरा नॉर्मल कपडे घातलेत, कारण आपल्याला लोणावळ्याला जायचंय. म्हणून बोईसर वरनं आपल्याला 5 तास तरी ट्रॅव्हलिंग असेल, 5 जास्त तास जाऊ शकतात. सो ट्रॅव्हलिंग मुले आम्ही सर्वांनी नॉर्मल कपडे घातलेत, पण ड्रेसिंग वगैरे फुल घेतले. तिथे रील्स फोटोज वगैरे बरेच काय आम्ही काढणार आहोत, तर नक्की बघा. हा ह्याची ड्रेसिंग पण बघा. हा नवीन, पण चड्डी जुनी आहे किट्टू आणि उलटी घातली आहे तू. नाही, ते फॅशन आहे. अच्छा फॅशन आहे. रेडी झाली. काय बोलतो आमचा किट्टू? बोलतो किट्टू तलवार बोल. तलवार तलवार. चला रेडी आहेत सर्व. रेडी आहेस का ग? पप्पा येत आहेत? हॅलो. नाही, सुट्टी नाही भेटत. रेडी आहे? चला. ऍक्च्युली आमचा टायमिंग ठरलेला 8:30ला निघायचा, वाजले 10:06. आपण 1.5 तास लेट आहोत. चला गाईज. ऍक्च्युली मी चांगले कपडे का नाही घातले माहितीये का, कारण मला माहिती होतं ही जी एवढी मोठी बॅग आहे ती माझ्याकडे येणार आहे आणि हातात पण हमाल म्हणूनच बॅग येणार आहे. म्हणून बोललो की चांगले कपडे घातले तर चांगल्या कपड्यांची वाट लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला या ब्लॉगमध्ये आता समजलं असेल की आम्ही लोकांनी विरारवरनं एवढी मोठी बॅग का आणली आहे. सो आपला आत्ताचा जो प्रवास चालू होतोय तो 4 ते 5 दिवसाचा प्रवास आहे, तर प्रत्येक दिवसाचा ब्लॉग येणार आहे. तर पूर्ण ब्लॉग, सर्व ब्लॉग्स आणि डेलीचे ब्लॉग्स एन्जॉय नक्की करा. चला आपण आता गाडीवर बसतो. मैं झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं साला. साला झुकेगा नहीं. लोनावाला खरीद लेगा अभी मैं. बोल, मैं लोनावाला खरीद लेगा. बोल. तुझ्यासाठी मी बॅग घेऊन आलो एवढी, आणि तुझा जो पर्स आहे लेडीज पर्स
तुझी लेडीज पर्स मी घेऊन आलो. मग लेडीज पर्स घ्यायला पाहिजे होती ना तू. मी बोललो माझ्या बायकोला वजन नको कारण माझ्या बायकोच्या कमरेत दुखत आहे. मम्मीच घेऊन आले बिचारीला मग एवढं वजन घ्यायला विषय संपला आता. मला ना रोहितची ड्रेसिंग आवडली. एकदम भारी दिसतोय रोहित. किट्टू ना भारी दिसत आहे. आमचा किट्टू पण मस्त दिसतो बाबा ना. किट्टू ड्रेसिंग नाही नाही रे बाबा, आमचे दोन्ही बाल चांगले दिसत आहेत. आणि तिसरं बाल येणार आहे ना. तिसरं बाळ येणार ते तर अजून भारी दिसत. ते तर अजून भारी दिसतंय. आम्ही थांबलो इथे नाश्ता करायला. नाश्ताच चालू आहे. हो यांचे आगमन झालेलं आहे इकडे. तुमचा नाश्ता. आम्ही तर बाबा इथे वडे खायला बसलो. वडे आणि डोसा. ते सँडविच पण मागवलाय. सो चला नाश्ता करूया आणि फटाफट निघूया. अजून एक आला मसाला डोसा. तुला आवडतो ना हा. केवढा आवडतो कोको. हे कोको क क क क क क क. त्याला ब्लॉगिंग करायचे. त्याला आतापासून ब्लॉग असा हातात घ्यायचा. अरे अरे माझ्याकडे यायचं माझ्याकडे यायचं माझ्याकडे यायचं. थांब थांब घेतो थांब घेतो 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 कोको घेतो. बॉबी तू काहीच नाही खाल्लं. त्या लोकांनी मला विचारलं तू काय खाल्लं तर मी त्यांना सांगितलं की मी काहीच नाही खाल्लं. मी 2 प्लेट वडा 2 प्लेट डोसा मी काहीच नाही खाल्लं. आणि चटणी 2 वाटी. काहीच नाही खाल्लं. उपाशी आहेस ना. उपाशी. बॉबी नाही का. उपाशी. बॉबीला ना मेदूवडा एवढा आवडतो ना की रात्री मला झोपताना बोलवतो. मी लवकर उठणार आहे मला मेदूवडा खायचा म्हणून. मी एक्साइटेड याच्यामुळे बोलतो मेदूवडा खायला. आणि सकाळी उठल्या ऐकलं का सकाळी उठल्यापासून मला म्हणतो निघा ना लवकर मला भूक लागली. तो माहिती आता फ्री काय आता बोलला एका शब्दाने तरी निघा निघा. कारण की त्याने मेदूवडे खाल्ले. पंचपक्वान्न ठेवले आणि मेंदूवडे ठेवले ना तर मी मेंदूवडे घे. मी तेच म्हटलं अजून बॉबीचा फोन नाही आलाय. खाता झाला टेन्शन घेऊ नका. पोट भरलाय माझं. आता 5 तास गाडी कुठेच थांबणार नाही. डायरेक्ट आता हॉटेल. आता डायरेक्ट लोणावळा. ओके. मी काहीच नाही खाल्लं. एक शब्द पण नाही खाल्ला. शब्द काहीच नाही खाल्लं मी. किट्टू आणि कोमल हे किट्टूच आहे माझ्या. बरं का किट्टू बिना मर्जीचा आहे. कोमल मर्जीने नाही काही खाल्लंय. किट्टू बिना मर्जीचं काही नाही खाल्लं. तू बोलते ना मी खाल्लं म्हणजे तुझं पोट भरलं. बस झालं. त्यामुळे तुझं पोट आणि माझं वाट. मटका बापरे. तोंडात त्याने ना नुसतं ठेवलंय कधीपासून. चला बाय. भूक बीक लागली तर थांबू नका कारण 5 तास प्रवास आहे. डायरेक्ट आपल्याला गाठायचं आहे. त्यासाठी थांबू शकता एमर्जन्सी. भूक बीक लागली तर थांबू नका. 5 तासांनी करा. या गाडीमध्ये हे लोक आहे पाठवतो. सो या गाडीमध्ये ह्या 2 मम्म्या पप्पा दादा आणि हा. आणि या गाड्यामध्ये आम्ही 2 फक्त यंग जनरेशन तिकडं ओल्ड जनरेशन. कारण तिथे जुनी गाणी वाजतात ना. तुम्ही जुनी गाणी वाजवत जा. आम्ही नवीन गाणी वाजवत जाऊ. गाडी चालवायला विशाल आहे म्हणून तो तिकडे नाही. तो पण इकडे. हा तो पण इकडे असतो. सो आम्ही 2 कपल इकडे या गाडीत. मम्मीला येते ना. हा हो मम्मी तुम्ही घेऊन जावा गाडी. तुम्ही चालवा विशालला इकडे पाठवा. बरं चालेल. ते हे कुठे केळी वगैरे बाळाचं माझ्या. अरे बापरे बरं चालेल. तो चला आता आम्ही लोक निघालोय. ते यंग लोक 2 कपल आणि तिथे म्हाताऱ्या लोकांना पाठवलंय. सो तिकडे आता खूप डोकंदुखीचं काम होणार आहे कारण रोहित आणि किट्टू हे दोघांची खूप मस्ती चालणार आहे. सो आमचा प्रवास जो आहे तो सुखरूप चालू झालाय आणि फटाफट आपण पोहोचूया. आणि पोहोचल्यावरती तर खूप धमाल मजा मस्ती करणार आहे. आणि आमच्यासोबत एक बोट बाल आहे तर आम्हाला समजणार नाहीये की आमचा प्रवास कसा होईल. सो ठीक आहे चला. त्यांची इथे गाडी पकडली आहे. कोणीतरी सीट बेल्ट नव्हता लावलेला. किट्टूने आय थिंक सीट बेल्ट काढला वाटतं यांचा. सो इथे नाकाबंदी चालू आहे आणि पकडली आहे गाडी आणि सोडलंय. मी तेव्हा मॉर्निंगला जेव्हा तुला मी बोललो की डोसा खा तेव्हा तुला नको झाला आणि आता बरोबर खाते. मॅडम तिथे खायला खारी वगैरे आणि श्रीखंड घेतल्या 2. साईड घेऊ शकतो
असं झालंय की म्हातारा माणसांची जी गाडी होती आपली, 1.5 तास पुढे. डोकऱ्यांची गाडी पुढे गेली आहे आणि जवानांची गाडी आमची मागे राहिली आहे आणि ते 1.5 तासा आधी पोहोचल्यात. आणि आता मी त्यांना कॉल केला आणि ते बोलतात कुठे आहेत, येत आहेत काय, येत आहेत काय. मी बोललो हो अरे ऍक्च्युली ना आमची जरा इच्छा झाली एकविरेला जायची, सो आम्ही लोक एकविरेला आलोय, आईचं दर्शन झालं की येतो लगेच. तर तिथे असं म्हणजे हे झालंय काय बोलतात त्याला, त्यांना असं वाटलं की हा अरे बापरे म्हणजे आम्हाला सोडून गेले. कारण की आम्ही मागे पुढेच होतो आणि 10-15 मिनिटच झालेले, पण ट्रॅफिक भेटले ना आम्हाला time आणि आम्ही लागला. थोडं एका जागी थांबलेलो, जसं तुम्हाला दाखवलं. मॅडमला भूक लागली, मॅडमने तिकडे मेंदूवडा डोसा खाल्ला नाही पण तिकडे खाल्ला. सो तिकडे आम्ही नाही खाल्लं तिकडे. नाही तिने एक घास फक्त असं चाकलाने मग ठेवून दिलं. चाकलाने ठेवला. मी अजूनपर्यंत काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून. सो आपण आता परत कॉल करूया. बचत केलेले पैसे. हॅलो हा ओ मम्मीचा फोन नाही लागत आहे माझ्या. मम्मीला फोन द्या. कोणा गावला लोणावळ्याला कायला, लोणावळ्याला कायला गेले. माझी मम्मी मग सासूंना फोन द्या ना आमच्या. रोहितला नाही, हा द्या रोहितला द्या. असू नका. हॅलो हॅलो नमस्कार. नमस्कार. हा मम्मीला दे फोन. का ऍक्च्युली आम्ही लोक थोडं बाहेर आहे. कुठे बाहेर आहे. आम्ही लोक स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करतो, जरा थांबा. अरे इथे आलोय आम्ही एकविरेला, तर काय आणायचंय का. एकविराला हा एक काम कर, तिथून ना माझे वेफर्स आहेत ना ते आणला. ये तो साला हमारा भी बाप बन रहा है. दे जाऊन फोन लावा, मम्मीला फोन लावा. चल ठेव. हा, काकी. ठीक आहे तू. हॅलो हॅलो हा अहो आम्ही येतोय, उतरतोय. अय्या उतरा. मग तुम्हाला खोटं वाटतंय, गाडीतून व्हिडिओ कॉल करा खोटं वाटतं तर. अरे हा गाडीतून उतरलं हॅलो वाटतं. गाडीतून उतरत नाही. हॅलो एक मिनिट. अहो व्हिडिओ कॉल थांबा, 1 मिनिट थांबा, गाडी चालवतोय मी. तुम्ही अहो आम्ही एकविरेला आलेलो, एकविरेवरनं उतरतोय. इथे कंदमुले चांगले भेटतात त्यासाठी फोन केलाय. कंदमुले घेऊ का. घ्या ना. कंदमुले चिक्की द्राक्षवाली चिक्की आहे इकडे. अच्छा चिक्की नाही खात. नाही खात. मग काय आणू तुम्हाला. मग तिथे तुला काय पाहिजे. काय पाहिजे. पिझ्झा पाहिजे की तुला. पिझ्झा नाही, इकडे मंदिराच्या इथे पिझ्झा नाही भेटत. मग काय कर चला ना लाडू. अगं वरती आलो आम्ही, वरती नेटवर्क नाहीये. अय्या काय तुम्ही असं वागतात ग बाय. हो काय ग एवढा त्रास कशाला. आम्ही टेन्शन मध्ये ना तुम्हाला सोडून. म्हणून तर आम्ही 1.5 तास लेट झालो. 2 तास तुमच्या मागे होतो ना. मला सांगायचं बसवायचं नाही ना आम्हाला एवढं मोठं. आता काय करू, आता तूच सांग. तुम्ही तिथं मस्त खातायत, खाता बोलतायत आमच्याशी. हा ना, आम्ही उपाशी आहे. हा लेकराला सोडून खाऊ जात नाही ना नांद्याच्या खाली. बापरे. मग आता आवाज तर खाता येतोय. खाता बोलते नरड्याच्या खाली साधते म्हणजे विचार कर. तुम्ही असतं तर जोरात जोरात खाल्लं असतं. अच्छा म्हणजे थोडं थांबून खाताय. हा ना थांबून बघ, थांबून असं ऐकतं ना नरड्यात. सगळ्याची आठवण येते. असं वाटतंय बॉबीने एक पकोडा खाल्ला असता, प्रीतमला खाल्ला असता, माझ्या बबलीनं हलवा खाल्ला असता, काय खाल्लं असतं. फक्त मी माझं मलाच घेणे देणं नाही याचा अर्थ हाय. मी सकाळपासून एक घास नाही खाल्लाय घासला, पण माझं नाव तुम्ही घेतलंच नाही. मला काही खातच नाही. काही खातच नाही. सेम तुमच्यावर गेले, काहीच खात नाही ती. काय करू सांगा ना तुम्ही. ताक पण सकाळी घेतलेलं मीच पिलं तिचं. हे बोलत होते पप्पा कोमलला काय रस्त्याने खाल्लं असं. म्हटलं नाही ती नाही खाणार. ठीक आहे चला, पोहोचलात का तुम्ही. आपल्याला किती 7:30 वाजता 7:30 टायमिंग. 8 वाजते ना. मग झोपतो का आम्ही. 7:30-8 वाजतील आम्हाला. आम्ही झोपतो मग. हा, ठीक आहे, झोपा तुम्ही झोपा. तोपर्यंत. उद्याची बुकिंग पण करूया आपण. झोपा तुम्ही. मग काय करू, इथे मंदिराच्या इथे थांबू आम्ही. कशाला असं त्रास अगं आम्ही इकडे वरती कोंबड्या चढवणार आहे ना देवीला, ते
तर तिकडे आम्ही सगळं जेवण वगैरे बनवणार आहे. कोणाचं सांगायचं ना पहिला आम्हाला, एवढं नाही नसवायचं. कसे तुम्ही गेले पुढे पटापट पटापट, आम्हाला थोडी सांगितलं तुम्ही पटापट जाऊन आले. आम्ही पटापट आम्हाला माहिती होतं असं करणार, आम्हाला फसवायचं काम म्हणजे तुम्हाला काय वेगळं करायचं होतं का? हा ग, तुम्ही बोर, तुम्ही म्हातारे लोक ना जाऊन आम्हाला बोर करता म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला म्हाताऱ्याला एका गाडीत बसवलं. अहो ऍक्च्युली ना ऐका, काल रात्रीच आमचा प्लॅन झाला की जरा ना नवीन वर्षाच्या दिवशी जोड्यांनी जायचं असतं आईच्या दर्शनाला, तर म्हणून आम्ही 2 जोडं बसलो आणि गपचूप मग निघालो. कारण तुम्हाला घेऊन गेलो असतो तर तुम्ही चढले पण नसते, वरून रात्र झाली असती, 10 वाजले असते. तुम्हाला चढता नसतं आलं म्हणून. बापरे बाप. आलो, चला झालंय दर्शन, उतरतोय. काय बोलताय? खालून तर दर्शन घेतलं असतं. हा मग ठीक आहे, फोटो काढून आणतो ना मग दर्शन घे. काय व्हायचं बाई आता. थांबा, लगेच पाठवू का? खाल्लं फोटो काढून पाठवतो लगेच, थांबा लगेच. नाही आता इथून पुढे तुमची पुढे गाडी मागं आम्ही राहणार. असं बसवतात आम्ही कधी पण तुम्हाला चक मारू. नाही यांना पण. चला पोहोचू, चला आम्ही लगेच येतो. चला या. हा सो ठीक आहे, आपण पोचूया आता. थोडाच प्रवास बाकी आहे आणि जाम मजा आली. 7 ते 8 तास आम्ही एकत्र होतो, गप्पा गोष्टी खूप झाल्या. कंबर गेली आहे ती, तो विषय आमचा अलग आहे, पण एकत्र असा अनुभव, खूप साऱ्या गोष्टी निघाल्या, जुन्या पुराण्या वगैरे, नवीन नवीन गोष्टी. 2025 इधर उधर की बातें, गप्पा करत होतो आम्ही. सो गप्पा गोष्टी करत होत्या आणि आम्ही लोक गाणे ऐकत आता पोचलोय. सो तुम्हाला मी फ्रंटचं दाखवतो की आम्हाला एवढा टाइम का लागतोय. बघू शकता तुम्ही, ह्याच्यामुळे आम्हाला एवढा टाइम होतोय कारण आमच्या चारी बाजूला गाड्या आहेत, एवढी सिक्युरिटी घेऊन फिरतोय आम्ही. बघा, ट्रक सिक्युरिटी आणि किती ट्रॅफिक आहे पुढे बघू शकता. सो आम्ही पोचलेलो आहोत विलावर आणि या विलाबद्दल डिटेल्स तर मी देतोच. पहिला जाऊन एंट्री करतो आणि खूप सुंदर विला दिसतोय. खरंच चांगलं. सो ठीक आहे, आपण सध्या तरी जाऊया आतमध्ये आणि आपली म्हाताऱ्यांची गाडी पोचली आणि ते लोक सुद्धा विलावर गेले. सो विला सुद्धा बघूया. जाम भारी आहे. असे सोबत 4-5 विला आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे प्रॉपर लोणावळा मध्येच आहे. कोमाल्या रिसॉर्टचा मिस्टी ब्लू लोणावळामध्ये, प्रॉपर लोणावळामध्येच आहे. आणि मी तर अजून बाहेरूनच बघितलं, आत नाही पण बाहेर जाम मोठं आहे आणि जाम भारी वाटतंय. सो मी काय बोलतो, चारीकडे पूल आहेत. पूल जाम भारी आहे आणि जो आपला विला असेल त्या विलाच्या बाहेरच पूल आहे. काय बोलताय पप्पा? तुमचं आमच्या हॉटेलला स्वागत आहे. कुठे? इथून एंट्री आपली, तिकडून एंट्री आहे, त्या बाजून एंट्री आहे, मागून पुढून सगळीकडून एंट्री. सगळीकडे मस्त हो, एकटे बसले खायला. हा एवढा वेळ लागतात. काय काय मागवले? काय बात आहे, सँडविच आणि भजी. आणि ते आम्हाला वाटलं की छोटे छोटेच पूल आहे विलाच्या बाहेर. आता लाईट आली आहे. वाव वाव, जाम भारी आहे. आम्हाला वाटलं की छोटाच आहे पूल ना कोमल, पण छोटे छोटे पूल आहेत. ते पण ते सेपरेट, ज्यांना पर्सनल हवं असेल ते मेबी असेल. पण हा मोठाच आपल्याला पूल आवडेल. उतरूया आता लगेच, आम्ही आलो चेंज करू. पूल बघू शकता. रिसॉर्ट आहे हा, मिस्ट्री ब्लू रिसॉर्ट. मिस्ट्री ब्लू रिसॉर्ट बोला तुम्ही. मिस्ट्री ब्लू. मिस्ट्री ब्लू आलं बाबा. ऍक्च्युली सर्व खाऊन झालेत सर्वजण. आम्ही लेट आलो, सो आम्ही पण थोडंफार खाऊन घेतोय. बघूया इकडचं फूड टेस्ट करून बघतो, देन तुम्हाला पण सांगतो रिव्ह्यू कसा आहे. छान आहे, सँडविच मस्त आहे. मस्त, खूप भूक लागली. सो बघू अजून काहीतरी मागू, सँडविच वगैरे. फ्राईज तर मागवल्यात आणि हे फ्राईज मला माहिती आहे रोहितने मागवले असतील. हो, मी नाही मागवले, किट्टूने मागितले. माझी फक्त एकच ऑर्डर आहे, कोल्ड खाऊन घेऊया आणि आपण जाऊया रूम वरती आणि बघूया की कसं आहे रूम वगैरे.
कंटिन्यू बघायला. तो सकाळपेक्षा रात्रीचा व्ह्यू बघू शकता, जाम भारी वाटतंय, जाम भारी वाटतं आता. आणि पूर्ण आम्ही फॅमिली चाललोय आमच्या रूम मध्ये. सो आता आपण आतून पण रूम बघू. आपला रूम कोणता आहे? हा वाला लाईट्स लावलेत तो. आवडला ना सर्वांना? खूप आवडला ना. सो तुम्ही पण या फॅमिली सोबत एन्जॉय करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे मला. यस, जसं आम्ही पूर्ण फॅमिली आलोय. एन्जॉय करू सो तुम्ही बघू शकता पूर्ण बघू शकता एन्जॉय करत. आणि आता आम्ही थंडीमध्ये पूलमध्ये जाणार. चारीकडे स्विमिंग पूल. कुठे कुठे? वरून दाखव. हे आपलं नाही हो, हे आपलं नाही. घे त्या साईडला घे. आपला पर्सनल असेल तिकडे. सो आमचा विला जो आहे तो हा वाला आहे, बघू शकता बाहेरून. आणि आता आम्ही सर्वजण चाललोय आतमध्ये. सो वाव, इथे पार्टीसाठी रूम आहे का? हा एसी चालू आहे एवढ्या थंडीमध्ये पण. आता बंद. अशी जशी थंडी आहे ना आता, तशी आपल्या इकडे थंडी आहे. इथे जरा पण थंडी नाही. इथे जरा पण विचार करतील की थंडी वाजते, पण जरा पण नाही. आपल्या मुंबईला एवढी थंडी आहे, खरंच थंडी आहे, पण जाम भारी वाटतं. सो बघूया आता रूम्स वगैरे. वाव, सुंदर असा रूम, एक नंबर सुंदर असा रूम. सगळ्यात भारी काय विषय माहितीये का? हा जो विला आहे ना, हा 4 BHK, म्हणजे इथे कोणाचीच भांडणं नको. एक रूम जो आहे तो आपला, एक रूम जो आहे तो प्रिया के प्रीतम, एक रूम जो आहे तो खरंच मम्मी, देन हे दोघं, आणि एक जो आहे तो स्मार्ट बॉय रोहित आणि अनिता. म्हणजे विषय 4 BHK विला आहे ना. कोको साठी एक, एकट्यासाठी एक बेड आहे. हा, आमच्या कोको एक वेगळ्या रूम मध्ये झोपणार आहे. आमच्या कोको साठी एक बेड आहे. हा फर्स्ट फ्लोअर वरती पण सेम रूम आहेत, जाम भारी आहेत. बाहेरून पण प्रत्येकाला रूम आहेत. वा, उलट हा मोठा रूम आहे, हा जाम भारी आहे, मोठा रूम आहे हा. अच्छा, वरनं असं बघायचंय. वाव, इकडनं भारी वाटतंय सर्व. इकडनं रोड बघायचंय का? आणि वा, इकडे बाल्कनीत बसायला मजा येईल. रोड बघा, बाप रे, नॅशनल हायवे. आपण का इथे नाचायला नाचू ना आपण थोडस. आम्ही इकडे तुला दूध पाजायला आलो, दूध पिऊन. ऍक्च्युली आमचा रोहित जो आहे तो रागवलाय पाण्यात जायचं म्हणून, तर आमचा किट्ट्या केल्या मस्का लावायला. तुझ्या हाताने प्यायचं दूध, म्हणजे तो रागावलाय म्हणून तुझ्या हाताने पाज मला दूध घे. बापरे, बरं पितो, आमच्या हाताने पित नाही. हॅपी बर्थडे. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजिरा आणि मम्मीचीच गाडी वेगळी चालू आहे. जा भारी, एक नंबर. डॅड अशी स्टेप करा. माझ्या प्रेमाची चाऊक तुला होईल लवकर. जुली गो जाईल मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजिरा आणि राजाचे राणी मी बनवेल. वाजल्यात 12 आणि आम्ही जरा आलोय पूलच्या इथे डान्स करण्यासाठी.
थोडी गडबड गोंधळ चालू आहे आमची, बघू शकता. आणि आता आम्ही सर्व डान्स करणार आहोत. फुल डान्स आहे. फुल डान्स आहे. गेम खेळू शाळेत. गेम्स खेळत खूप सारे. तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की बघा. नेक्स्ट ब्लॉग हा हा एंड नाही झालाय. सॉरी हा एंड नाही झालाय. सो रात्रीचे ऍक्च्युअली नाचून त्यामुळे मी पाण्यात उतरले. नाही मॅम, बादल्यात 12 आणि वाजले तुम्हाला थंडी. नाही असं काही विषय नाही. हा पूल छोटा आहे तर मला मोठा पूल हवा. तिथे नाही, तो सार्वजनिक नाहीये. हा ते पाय पुरत नाही ना, त्याच्यामुळे ती गेली नाही. माझे पाय पुरत नाही बीच. गुड मॉर्निंग गाईज. दिवस दुसरा उगवलाय. मस्त फ्रेश मॉर्निंग अंघोळ वगैरे झाली आहे. आणि आता विलाच्या बाहेर निघून आम्ही चाललो नाश्त्याकडे. नाश्ता करणार आहे. आणि आज आपला इकडे चेकआउट आहे आणि आपण कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे. सो उद्याचा सुद्धा ब्लॉग बघालाच. चला बघूया नाश्त्याला काय काय. सर्वजण गेलेत नाश्त्यासाठी. सो आता आपण हे लोक इथे येऊन बसलेत नाश्त्यासाठी. नाश्ता झाला माझा. तुझ्यासाठी मी आवाज येते की बबली शिवाय नाही जात आणि बबली तिकडे ओढून बबली कधीच गेली. काय काय नाश्त्याला क्या बात आहे. माझा फेवरेट काय असो ना असो, मला इडली भेटली बस झाली. कोको गुड मॉर्निंग पिल्लू. पिल्लूने ब्रश नाही केला. अरे बाप रे, जांभळी. पिल्लूने ब्रश नाही केलाय. सो चला नाश्ता घेऊया आपण आपला. हे काय मला आवडतं ब्रेड. घरी पण हेच आहे, इथे पण हेच, तुम्हाला पण हेच. सो नाश्ता घेऊन आम्ही लोक बसलोय नाश्ता करायला. काय बोलतोय? मस्त नाश्ता पण सुंदर आहे, टेस्ट आहे. सगळ्यांनी आंघोळ केली आमच्या या रोहितला सोडून, कारण रोहितला उतरायचा होता पाण्यात आणि भाऊ आपला उतरलेला आहे पाण्यात. जाम मोठा पूल आहे, जास्त हीट आहे. पाणी थंड नाही ते मोठ्या माणसाचं आहे, त्याच्यातून रिटर्न जाशील खाली. एवढा पण थंड नाही गाइस, पण मी इथे अरे थंड आहे, पाणी थंड आहे यार. रात्रीपासून थंड पाणी आहे. तिकडे डोकं टाकून दाखव. डोकं लगेच नाही टाकायचं. हे डोकं टाकून टाकलं बस. खतरनाक रे. हो आलं तर काहीतरी त्याला फील घेऊ द्या थोडासा रिसॉर्टचा. डोक्यात पायाने डोक्यात थंडी. इकडे मेडिकल इथे आमचे दुसरे डॉक्टर आहेत. मेडिकल पाय बुडवले की डोक्यात थंडी. पायात थंडी गेली. बरोबर काढलं काय. ऍक्च्युली ना गाईज नाश्ता करण्यासाठी आपल्याला इथे बसायचं होतं, पण इथे जरा विटॅमिन डी जास्त प्रमाणात आहे. सो म्हणून आम्ही जरा आतमध्ये बसलो आणि बाहेरचं तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप भारी व्ह्यू आहे आणि माझ्या बॅकग्राऊंडला आहे पूल. आणि म्हणजे पूलमध्ये एन्जॉय करता करता तुम्ही इथे काय खाऊ वगैरे शकता, पिऊ शकता, एन्जॉय करू शकता. देन आम्ही आता थोडा विटॅमिन डी घ्यायला पूर्ण फॅमिली आलेलो आहे. आणि इथे आमची चालू आहे ब्लॅक कॉफी, कोमलची आणि माझी. किट्टूला पण जायची इच्छा आली. ए बाबा उडी मारशील. आमचं बाळ, माझं बाळ बघ, म्हणजे मला बाळ सूट होईल ना. ठीक आहे, आम्ही इथे थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढू आणि ते तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघा, माझ्या पण अकाउंटला आणि कोमलच्या पण अकाउंटला. आणि या विलाचं मी डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये पण दिले आणि जेव्हा नाव वगैरे इंटरला दाखवलं तेव्हा सुद्धा नंबर वगैरे दिला. तुम्ही पण बुकिंग वगैरे करू शकता. आणि खूप रावस आहे खरं तर, जाम भारी आणि जाम भारी एन्जॉय झालं. आता आम्ही चाललो दुसरीकडे. सो नवीन ब्लॉग मध्ये ज्या ठिकाणी चाललो तिकडचं तुम्हाला बघायला भेटेलच. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नवीन याचा नेक्स्ट पार्ट येणार आहे, तो सुद्धा मिस करू नका आणि नक्की बघा. सो बाय.